अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। राज्य सरकारने नव्याने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू केली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गोरेगावच्या सरपंच सुमनताई तांबे यांनी केले आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गोरेगाव गावातील महिला मोठ्या संख्येने ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय येथे गर्दी करत होते। या महिलांची हेळसांड होऊ नये म्हणून गोरेगाव गावच्या सरपंच सुमनताई तांबे, उपसरपंच अण्णा पाटील नरसाळे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले। या कॅम्पमध्ये गावातील महिलांचे कागदपत्रे गोळा करून कमी असलेल्या कागदपत्रांची पूर्तता अर्ज फॉर्म भरण्यासाठी आले आहेत। ज्या महिलांचे बँकेमध्ये खाते नाही त्या महिलांचे पोस्ट बँकेमध्ये खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध होती। यामुळे या कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या कॅम्पसाठी विशेष सहकार्य केले। आज मॉडेल विलेज गोरेगाव ग्रामपंचायत गोरेगाव या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या सर्व महिलांना लाभ मिळण्यासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे। तर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। तर भरपूर महिला या ठिकाणी आपलं स्वतःची नाव नोंदणी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी येत आहेत आणि ज्या महिलांचे कुठं खाते खोललेले नसतील, काही नसतील, अशा ठिकाणी पोस्ट विभागाची देखील मदत होती, त्या देखील इथं थांबून खाते वगैरे खोलून देतात। तर अशा प्रकारे आज दिवसभर आम्ही आज आणि उद्या 2 दिवस जेवढ्या काही महिलांना याच्यातून लाभ घेता येईल त्या सर्व महिलांना आम्ही लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।